चला आज एक आगळा वेगळा असा पराठा बनवूयात, पण अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी छान असा हा पराठा आहे। यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे जऊ जे असतं बार्ले त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये आणि मराठीत जऊ म्हणतात, हे मार्केटमध्ये कुठेही इझिली मिळेल। 2 चमचे ते घेतले आणि 1 चमचा बेसन घेतलेले आहे। थोडंसं मीठ घालून छान असं मौसूद पीठ मळून घेतलेलं आहे। आता पीठ इथे 5 ते 10 मिनिटच मुरवायचे, कारण बेसन घातले पीठ पातळ होऊ शकतं। तर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण इथे आता बारीक स्लाइस केलेले कांदा जो आहे उभा उभा मी स्लाइस केला, एकदम बारीक असा थिन स्लाइस केला आहे। त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, कश्मीरी लाल मिरची घातली कारण मी तिखट जास्त खात नाही, तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची घालू शकता। धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ह्याला मिक्स करून हे आतलं सारण जे आहे हे मी बनवून आता साईडला ठेवले। त्याला आता आपण लाटायला घेऊया। छान इथे मी हे पिठाचे 2 असे उंडे करून घेतलेत। आता तो हा पराठा जो आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने हवा तसा तुम्ही बनवू शकता, पण मी एक वेगळ्या स्टाईलनी बनवणार आहे। मी आधी एक उंडा घेतलाय आणि तो थोडासा लाटून घेतलाय, दुसरा उंडाही घेतलाय तोही मी लाटून घेतलेला आहे। आता ही जी पहिली पोळी केली आहे त्यावरती आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे। छान असं सगळीकडे पसरेल असं सारण घ्यायचं आणि त्यावर ही दुसरी पोळी ठेवायची आणि हे जे एजेस आहेत हे छान हाताने असे दाबून घ्यायचे आहे। त्यावरती सुकं पीठ घालायचं आहे आणि ही पोळी आपल्याला हलकी अशी लाटून घ्यायची, म्हणजे सगळं सारण जे आहे ते सगळीकडे इक्वली पसरेल। त्यानंतर सुरीच्या मदतीने आपल्याला हे असे कट करून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला रोल करून घ्यायचं आहे। असं केल्याने ना असं छान लच्छेदार हा पराठा तयार होतो। आता ह्या एका पोळीचे 3 असे पराठे तयार होतील, मी तुम्हाला दाखवते। हे असे छान असे प्रेस करून घ्यायचे आणि थोडं साईडनी जर फुटलं किंवा निघालं साईडला तरी चालेल। सुकं पीठ लावून घ्यायचं, त्यावर कोथिंबीर आणि काळे तीळ आवर्जून घाला, टेस्ट खूप छान येते काळे तीळ आणि कोथिंबीरीची। आणि छान ह्याचे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। ओबडधोबड साईडनी जर समजा पराठे फाटले तरी काही प्रॉब्लेम नाही, टेस्टला अजिबात चेंज होत नाही, खूप टेस्टी लागतात। मस्त तूप लावून हे पराठे दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या। तेल लावलं तरी चालेल, पण तुपानी जरा फ्लेवर छान आणि टेस्ट खूप छान येते आणि मस्त क्रिस्पी होतात। पाहू शकता बघा, दोन्ही साईडनी छान असे मी हे पराठे भाजून घेतलेत। मस्त गरमागरम पराठे थंडगार दह्यासोबत खा आणि